ठिकाणी उपस्थित होते। सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये। या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे संशयाच्या नजरेने बघू, असं त्यांचं प्लॅनिंग आहे। कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही। आपण नेमकं कोण पसरवत आहे? शिंदे गटावाले, ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक पुढून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं। त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो आणि त्यांना सांगतो नगरसेवकांना की आम्ही तुम्हाला प्रभागाला 5 कोटी निधी देऊ, विकास निधी, आणि तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा। पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। एजंट कोण आहे त्याचं नाव तुम्ही सांगत नाही, जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे एजंट आहे। लवकरच त्यांचं नाव पण मी वरिष्ठांशी चर्चा करून जाहीर करतो। हा एजंट पाठवतो कोण तुम्ही म्हटले? शिंदे गटावाले। कोणाला उपमहापौर बनायचंय? आता त्यांच्यात कोणला येतं ते नाव सांगितलं नाही त्यांनी, त्यांच्यातच रस्ती चालू आहे। आता एजंट तुमच्याकडे पाठवला जातोय, 5 कोटीचं तुम्ही म्हणतात आमिष पण दिलं जात आहे। हो, साहजिकच आहे, तुमच्या नगरसेवकांनी नाव तर विचारलं असेल कोणाकडनं आलेलं ऑफर? नाही, त्यांनी नाव नाही सांगितलं। या लोकांना संपर्क साधण्यात आला? 5 ते 6 लोकांना त्यांनी येऊन संपर्क साधला होता। स्थानिक तुमचा ठाकरे गटाचा एक स्थानिक नेता आहे, तो देखील यामध्ये मध्यस्थी घडवून आणतोय। ह्या सगळ्या अफवा आहेत। एखाद्या नेत्याचं नाव बदनाम करायचं असेल आणि सांगायचं असेल की हा नेता फुटणार आहे म्हणून बाकीच्या नगरसेवकांना कन्व्हिन्स करण्यासाठी सांगितलं जातं। विधान परिषद निवडणुकीच्या वेळी उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्व पक्ष नगरसेवकांना भेटत होते। आपल्याशी देखील त्यांची भेट किंवा चर्चा झाली, त्या अनुषंगाने माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाही शिंदे गटाची त्या विधान परिषदेच्या वेळेस। आपले 5 ते 6 वेळेस आपल्या सगळ्या अनेक नगरसेवकांच्या त्यांच्यासोबत बैठका देखील झालेल्या आहे, अशा पद्धतीची देखील माहिती नाही, या अफवा आहे। अशी कुठलीही बैठक झालेली नाहीये, झाली असती तर आमच्या कानावरती आली असती। तुम्ही म्हणता 5 कोटी आम्ही ऑफर कशा प्रकारे दिली जाते, थोडी सविस्तर सांगा। निधीच्या विकास कामांना काल आम्ही आयुक्त मॅडमची जी भेट घेतली ती विकास कामाच्या संदर्भातच घेतली की आम्हाला आमच्या नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही आणि आमच्या प्रभागात कुठलीही कामं होत नाही। म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल किंवा शिंदे गटाचा नगरसेवक असेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच पोहोचता आणि आमच्या नगरसेवकांनी जर फोन केला तर अधिकारी वेळेवर पोहोचत नाही। त्याचं कारण असं आहे की कुठेतरी विकास कामं कोंडीत पकडायचे आणि नगरसेवकांना वेटीस धरायचं, मग कंटाळून नगरसेवक प्रवेश करतील। ही रणनीती सध्या शिंदे गटाची चालू आहे।